नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता सायलीला ती तन्वी असल्याचं सत्य समजल्यानंतर सायलीच्या आयुष्यामध्ये नवीन नवीन काय मॅजिकल गोष्टी घडणार आहेत, जेणेकरून आता सायली ही पूर्णपणे आतापर्यंतचा तिचा गमावलेला आत्मविश्वास नवीन परत मिळवणार आहे. त्याचप्रमाणे आता सायलीची तिला पुन्हा स्वतः तन्वी असल्याचं सत्य समजल्यानंतर राकेशच्या बुडाला आग लागलेली आहे आणि राकेश हा काहीही करून आता सायलीला संपवण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि तो असा प्रयत्न करीत असताना अगदी बरोबर योग्य वेळेवर मधुभाऊ आणि अर्जुन हे दोघंजणही त्याला आता थांबवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राकेश हा कसा अडकणार आहे, कारण की आतापर्यंत राकेशने जे काही घडवून आणलं होतं त्या सगळ्यांच्या मागे हा राकेशच आहे, हे सगळं आता अर्जुनच्या लक्षात येणार. त्यामुळे आता एकमेव विलन जो यांच्या आयुष्यात होता तोही आता कसा अर्जुन बाजूला करणार, सगळं आपण पाहूया. तर आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहत होतो की त्यानंतर आता आपण पाहिलं की घरातले सगळेजण सायलीमुळे चिंतेमध्ये आहेत. सायली, प्रतिमा, विराट सगळेच गायब आहेत आणि कोणाचाच फोन लागत नाही आहे. सगळ्यांच्या जीवाला घोर लागला आहे. तर इथे देवाला जे लेडीजला सिक्स सेन्स दिलेले आहेत ते अगदी बरोबर पूर्णाजीला मिळालेत आणि पूर्णाजीला आपलं कुटुंब धोक्यात आहे असं समजलेलं असतं. परंतु देवी आईच्या कृपेमुळे आणि सगळ्या कुटुंबाच्या अगदी चांगल्या आशीर्वादामुळे सगळे किल्लेदार कुटुंब सुखरूप आहे. आणि सायली आल्यानंतर पूर्णाजीला मिठी मारते आणि तिला सांगते की पूर्णाजी, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, तू चिंता करू नकोस. तेव्हा मग अर्जुन तिला म्हणतो की हे बघ बायको, अगोदर तर तू आराम कर. सगळेजण आता घडलेला प्रकार म्हणजे प्रतिमा वगैरे घडलेला प्रकार त्यांना सांगतात. तेव्हा मग सायली म्हणते की मी थोडा वेळ आराम करते. सायली वर येते, अर्जुन तिला मिठी मारतो आणि बायको, खरंच आज मला इतका आनंद झाला आहे ना, मी तुला आता काय हाक मारू मला कळत नाही आहे. सायली हाक मारू की तन्वी हाक मारू? तेव्हा मग सायली म्हणते की तुम्ही मला काहीही हाक मारा, मला जर तन्वी हाक मारलीत ना तर मला त्याचा जास्त आनंद होईल. सायली म्हणून माझी ओळख मला मधुभाऊंनी दिली आहे खरं, परंतु तन्वी असल्याचा आनंद मला खरंच खूप होतोय. म्हणजे इतकं वर्ष हे जे कुटुंब ज्या तन्वीची अगदी आतुरतेने वाट पाहत होतं त्या कुटुंबासमोर आता तन्वी येऊन उभी राहिली. त्यामुळे सगळ्या जणांनी आता काहीही चिंता करण्याची गरज नाही आहे, मी त्यांची तन्वी परत आलेली आहे. आता मात्र सायली गालातल्या घालत हसते, तिला खूप आनंद होतो आणि ते म्हणते की खरंच मला देवाचे कसे आभार म्हणू ना अर्जुन तेच कळत नाही आहे. आता मला सांगा, मी तुम्हाला अहो म्हणू की अर्जुन म्हणू? तेव्हा तो म्हणतो की मला तो अर्जुन म्हण, खरंच मला खूप बरं वाटेल. आणि याच सगळ्यात आता सायली विचार करते की मला ना अर्जुन सर जाऊन भेटायचे मधुभाऊंना, कारण की मधुभाऊन असे आहेत ज्यांना एकमेव हे सत्य माहीत आहे आणि मला त्यांना समोर जाऊन सांगायचं आहे की मला सत्य आठवलं आहे, मी तन्वी असल्याचं मला आठवलं आहे. लहानपणी मी एका देवळाच्या बाहेर त्यांना भेटले होते आणि त्या देवळाच्या बाहेरच मला साक्षात्कार म्हणजे आठवले की तिथेच मी त्यांना भेटले आणि ते मला घरी घेऊन गेले. आईवडिलांपासून वेगळं झाल्यानंतर हेच सगळं माझ्या भाग्याला आलं होतं. तर त्याच वेळेला इथे आता अर्जुनला रविराज विचारत असतो की अर्जुन, मला जरा सांग की नेमकं काय करण्याचं प्लॅनिंग होतं सायलीचं, जरा मला प्लीज सांगण्याचा प्रयत्न कराल का तुम्ही? तेव्हा रविराजला अर्जुन काही सांगत नाही, कारण की अर्जुनला माहीत असतं की सायलीला त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. म्हणून आता हे सगळं घडत असतानाही कोणी काही सांगत नाही. अर्जुनला आता प्रतिमा नाही तर कल्पना आणि प्रताप दोघंही ओरडतात की खरं सांग, नेमकं काय झालं आहे? म्हणजे अर्जुन, मला एक गोष्ट तू सांगशील का जरा, की एवढं मोठं कारस्थान करण्याचं काय गरज होतं? सायलीच्या जीवाला धोका होता आणि हे सगळं का घडवून आणलं? तेव्हा सायली म्हणते की बाबा, हे सगळं घडवण्यामागे ना एक कारण होतं आणि ते कारण ना मी तुम्हाला नक्कीच सांगेन, पण प्लीज मला थोडा वेळ द्या या सगळ्या गोष्टींच्या मागे. तेव्हा मग आता कल्पना वगैरे सगळे बोलायला लागतात की नक्की कोणता वेळ हवा आहे तुला सायली, असं काय आहे जे तू आमच्यापासून लपवते, जरा प्लीज सांगितलंस ना तर खूप बरं होईल. तर आता खरं तर यांचं सगळ्यांचं काय चाललं आहे याचं कल्पनाला काहीच माहीत नसतं. प्रताप आणि सगळेजण टेन्शनमध्ये असताना रविराज समजावतो की नका काळजी करू रे, मला पूर्णपणे भरोसा आहे माझ्या मुलीवर. असं म्हटल्यावर आता सायलीला इतकं बरं वाटतं. सायली विचार करते की आताच मी यांना सांगून टाकू की मी यांचीच मुलगी आहे म्हणून. पण सायलीला हे सगळं अगदी छानपैकी घडवून आणायचं असतं, त्याचा एक वेगळा सोहळाच तिला करायचा असतो आणि त्यासाठी मग त्यांनी दोघांनी प्रयत्न केलेले असतात. आता सायली आणि अर्जुन दोघंजणही ठरवतात की काहीही झालं तरी या सगळ्या गोष्टी आनंदाने सगळ्यांच्या समोर आणायचे. म्हणजे सायलीने आता सगळ्यांसमोर एक मोठं कोडं ठेवलं आहे. तेव्हा सायली आता समोर बघते, पूर्णाजीला विचारते की पूर्णाजी,
म्हणजे तुला काय वाटतंय, सगळं काही ठीक असेल ना? तेव्हा पूर्णाजी म्हणते की हो बाळा, तू असं का विचारतेस मला? म्हणजे काही बिघडलं आहे का? तू ठीक तर आहेस ना? मला म्हणजे प्रवीरा सांगत होता की काहीतरी प्रॉब्लेम. तेव्हा मग ती म्हणते की नाही नाही, काहीच नाही आहे. या उलट मी तुम्हा सगळ्यांना एक खूप मोठी आनंदाची बातमी देणार आहे. सगळेजण बघायला लागतात की आता या उपर आनंदाची बातमी आणखी कोणती असू शकते. म्हणजे सायली गरोदर आहे तर सगळ्यांना माहीत असतं, पण आणखी एक आनंदाची बातमी कोणती? तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघत असतात. मग नंतर अश्विन हा बघायला लागतो की अर्जुन नेमकं काय, म्हणजे त्यांना भीती अशी वाटत असते की अश्विनला असं वाटत असतं की कदाचित हे लोक काही उगत जाऊन प्रियाला वगैरे तर घेऊन नाही आलेत, कारण की सायली किती हळवी आहे हे अश्विनला अगोदरच माहीत असतं. त्यामुळे तो विचार करत असतो की प्रियाला वगैरे जर सायली घेऊन आली असेल तर. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही, असं काहीच नाही आहे. आता इथून पुढे ती चूक तू घरात काढूच नको. त्याच्यापेक्षा एक मोठी आनंदाची बातमी तुमच्या सगळ्यांच्या समोर आम्ही आणणार आहोत. सायली आता म्हणते की पूर्णाई, तू मला जशी काही तन्वी हाक मारत होतीस ना आजी, तशीच हाक मला पुन्हा मारशील का? तेव्हा मग प्रतिमा म्हणते की अशी का म्हणते सायली? तेव्हा कल्पना म्हणते की सायली असं का म्हणतेस? अगं पूर्णाईंना तेव्हा बरं वाटत नव्हतं म्हणून ते अशा बोलल्या होत्या, पण आता तू असं का बोलतेस? तेव्हा मग ती म्हणते की हो, आता मी बोलते कारण मला असं हवं आहे की सगळ्यांनी मला तन्वी अशी हाक मारावी. तेव्हा सगळे विचार करतात की ही सायलीला काही अजब डोळे लागलेत का? म्हणजे तन्वी अशी हाक मारून का घ्यायची तिला? तिला काहीच कळत नसतं. विमल म्हणते की सायलीताई, तुम्हाला बरं वाटतंय ना? तुम्ही सगळ्यांना तन्वी अशी हाक मारायला का सांगताय? तेव्हा ती म्हणते की हो, मी असं सगळ्यांना सांगते कारण की मला तन्वी अशीच हाक सगळ्यांकडून हवी आहे. मला तन्वीच व्हायचं आहे. असं म्हटल्यावर आता सगळे बघत बसतात. मग त्यानंतर प्रतिमा रविराज म्हणतात की बाळा सायली, असं का बोलतेस तू? तू सायली आहेस तरी आमची मुलगीच आहे आणि नको काळजी करूस. मी कधी तन्वी आणि तुझ्यामध्ये अंतर निर्माण करणार नाही. प्लीज नको काळजी करू. पण सायली म्हणते की नाही बाबा, मला काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण तुमची तन्वीही मीच आहे आणि तुमची सायली पण मीच आहे. आता हे ऐकल्यावर सगळेजण तिच्याकडे बघतच बसतात. परंतु सायलीला हे सगळं कन्फर्म करायचं असतं, म्हणजे सगळं सांगायचं असतं मधुभाऊंना. म्हणजे जे मधुभाऊ जे तिला सांभाळत आहेत आजपर्यंत, तिला व्यवस्थित ठेवले, जर त्या अपघाताच्या नंतर मधुभाऊ सापडले नसते तर मात्र सायलीचं आयुष्य काही वेगळंच असलं असतं. आता त्यानंतर मधुभाऊंच्या समोरच सायली येऊन बसते आणि मधुभाऊंना अचानक जाग आलेली असते. मधुभाऊ कोमातूनच बाहेर आलेले असतात. तेव्हा मग सायली त्यांच्याकडे येऊन बसते आणि मधुभाऊ, मी तुमची सायली नाही आहे, तर मी तुमची तन्वी आहे. तेव्हा आता मधुभाऊ सगळ्यांच्या समोर हे स्पष्ट करतात की हो, तू तन्वीच आहेस. तुझं नाव सायली मी ठेवलं आहे, परंतु तू खरी तन्वी आहेस, रविराजांची आणि प्रतिमा यांची मुलगी. आता मात्र हे ऐकून सायलीला धक्काच बसतो. सायली म्हणते की मधुभाऊ, हे खरंच तुम्हाला माहीत होतं? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो साऊबाळा, मला हे अगोदरपासून माहीत होतं आणि सगळी गोष्ट मला अगोदरपासून माहीत होती, पण हे ॲक्सिडेंट झाल्यामुळे माझ्याबरोबर असं घडलं. पण नक्कीच मी तुला हीच गोष्ट सांगायला येत होतो, पण त्याच वेळेला माझ्यावर कोणीतरी हल्ला केला होता. आता सायलीला कळतं की म्हणजे मधुभाऊंवर हल्ला केला गेला म्हणजे मी तन्वी आहे हे कोणाला तरी कळू द्यायचं नव्हतं, म्हणून हे सगळं. तेव्हा मग अर्जुनला कळतं की हे सगळं केलं हे नागराजने. आता तो सायलीला तसं बोलून दाखवतो की हा हल्ला घडवून आणला होता नागराजने, कारण नागराजच आपल्या घरी होता. आता मात्र सायलीला हे ऐकून खूप राग आलेला असतो नागराजचा. मग आता मधुभाऊ हे देवाच्या कृपेने बरे झालेत म्हणून सायली अर्जुन त्यांच्यापुढे अगदी हात जोडून उभे असतात. तर इथे राकेशला कळलेलं असतं की सायली आणि अर्जुनला आपल्या डॅडचं सत्य कळलंय, म्हणजे त्यांनीच मधुभाऊंना मारलं हे सत्य कळलंय. आता जर आणखी काही प्रॉब्लेम झाला तर त्यामुळे आता नागराजच्या बाबतीतलं सत्य हे राकेशला कळलंय आणि राकेश ठरवतो की काही झालं तरी माझ्या डॅडला मी असं शांत बसू देणार नाही, म्हणजेच हे दोघं जर काही करतील तर. त्यामुळे मग आता जेव्हा सायली ही सगळ्या घरच्यांना तिचं सत्य सांगायला जाते, म्हणजे त्याच वेळेला मधुभाऊ वगैरे सगळेजण तिथे उपस्थित आहेत आणि सायली हीच तन्वी असल्याचं सत्य संपूर्ण कुटुंबाला समजलंय. सायलीने सगळ्यांना सांगितलंय की मीच तुमची तन्वी आहे. तेव्हा आता हे ऐकून सगळ्यांना भरून येतं, मी तुमची सगळ्यांची तन्वी आहे, लाडाची तन्वी, असं म्हणून सगळेजण हात धरून तिच्याकडे बसत आहेत आणि तिच्याकडे बघत आहेत. तिच्या डोळ्यातली ती चमक सगळ्यांच्या लक्षात येते. तिला सगळं एकूण एक आठवते की नेमकं लहानपणी काय घडलं होतं. तेव्हा मग कल्पनाला आणि पूर्णाजी दोघींनाही आठवतं की ती प्रत्येक गोष्ट अगदी अचूक सांगायची, तन्वीसारखं वागायची, म्हणजे ती तन्वी आहे हे आपल्याला का समजलं नाही. तर इथे नागराजचं वेगळंच कारस्थान सुरू आहे. राकेशने
प्रिया सायलीवरती हल्ला करण्यासाठी बंदूक घेऊन आलाय, त्याच वेळेला नेमके मधुभाऊ तिथे आलेले आहेत आणि मधुभाऊंनी अगदी वेळेवरती त्याला धरलंय आणि तेवढ्यात अर्जुन जावई लवकर या असा आवाज दिल्याबरोबर अर्जुन पण तिथे धावत गेलाय। अशा प्रकारे आता इथे मधुभाऊने आणि अर्जुनने दोघांनीही मिळून सायलीचा जीव वाचवलेला आहे। पुढे मालिकेत नेमकं काय घडणार पाहणं रंजक ठरेल। अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।